आज मी तुमच्यासोबत एक टिफिनसाठीची रेसिपी शेअर करणार आहे. तर ती आहे पावटा, बटाटा आणि वांगं याची मिक्स भाजी. तर पावट्याच्या शेंगा आणल्या होत्या आणि त्यातल्या कवळ्या दाण्यांची आमटी बनवली होती आणि ज्या जून झालेले असे दाणे होते ना, तर ते पावट्याचे दाणे, त्यामध्ये 2 वांगी आणि 1 बटाटा घालून मस्त अशी टिफिनसाठीची रेसिपी बनवली आहे. तर रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी तर एका कढईमध्ये घातलेलं आहे 2 चमचे तेल. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालूयात मोहरी आणि जिरं. तर दोन्ही अर्धा अर्धा चमचा घातलं आहे. त्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलेत. थोडंसं हिंग घालायचं आहे आणि ते थोडंसं आपल्याला तेलावर परतवून घ्यायचं आहे सगळं. ते जरा परतलं की त्यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा. तर एक मीडियम साईजचा कांदा अगदी बारीक चिरून घातला आहे. तर कांद्याला थोडासा कलर चेंज होईपर्यंत असं आपल्याला परतवून घ्यायचा आहे. थोडा सॉफ्ट झाला कांदा की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत लसूण आणि खोबरं. तर हे लसूण आणि कच्चंच खोबरं थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरला वाटलं आहे. तर ते तुम्ही खलबत्त्यात वगैरे कुटून घेऊ शकता. तर मी मिक्सरलाच वाटलेलं आहे आणि ते थोडंसं परतलं. त्याचा कच्चा पण जरासा गेला की नंतर घातले टोमॅटो. तर 2 टोमॅटो आहेत. तर नेहमी मी प्युरे करून घालते कांदा आणि टोमॅटोची, पण आज सकाळी सकाळी गडबडीमध्ये ना अगदी बारीक चिरूनच घातले. काय कोणतंच असं म्हणजे वाटण वगैरे वापरलेलं नाही आहे. तर 2 टोमॅटो असेच अगदी बारीक चिरून घातलेले आहेत आणि ते थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर कांदा, टोमॅटो, लसूण, खोबरं याचं म्हणजे आपण छान असं सगळं परतवून घेतलं आहे. त्यानंतर हे आहे आपण जे चिरलेले वांगे आणि बटाटे आहेत. तर 1 बटाटा घेतलेला आहे, 2 वांगी आहेत छोट्या साईजची आणि पावट्याचे दाणे आहेत. तर ते थोडेसे असे जून झालेले होते म्हणजे. तर त्याची आमटी काय एवढी टेस्टी लागली नसती. मग बोललं चला त्याची आपण उसळ बनवूयात. तर तेच हे पावट्याचे दाणे आहेत. तर आता हे आपण पावटा, त्यानंतर वांगं आणि बटाटा हे घातलं आहे. त्यामध्ये मीठ घातलं आहे. मीठ घालून 1 मिनिटभर आपल्याला आधी ते परतवून घ्यायचे. नंतर बाकी मसाले घालणार आहोत. तर तेलावर छान असे अगदी परतवून घेतलं ना की नंतर घालूयात त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि थोडासा गरम मसाला पावडर घातला आहे. तर 1 चमचा असेल गरम मसाला पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अगदी अर्धा चमचा धना जिरा पूड घातलेली आहे आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडंसं अगदी वाटाणा आणि वाटाणा नाही, बटाटा आणि वांगं जे आहे ते थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपण तेलावरच असंच परतवून घेणार आहोत आणि ते चांगलं परतलं गेलं की मग नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत पाणी. तर कसं तेलावर हे चांगलं परतलं गेलं ना की शिजायला पटकन म्हणजे शिजलं जातं, फार वेळ लागत नाही. आणि अगदी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि ते सगळं छान मिक्स करून वरून घालायची आहे थोडीशी कोथिंबीर. तर आता हे चांगलं मिक्स करून झाले. त्यानंतर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्यानंतर झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनटासाठी आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर टिफिनसाठी रेसिपी आहे त्यामुळे आपण ही सुक्कीच भाजी बनवणार आहोत. तर तुम्हाला त्यामध्ये ग्रेव्ही ठेवायची असेल तर अर्धा ग्लास मी पाणी घातलं, त्या जागी तुम्ही 1 ग्लास पाणी घालू शकता. म्हणजे अशी थोडीशी त्यामध्ये ग्रेव्ही राहील, म्हणजे भाताबरोबर वगैरे खायचं असेल तर. आणि बघू शकता आता मी मधून एकदा हलवली होती भाजी आणि परत त्यावर झाकण ठेवलं होतं आणि आता बऱ्यापैकी आपली भाजी मी चेक केली. तर बटाटे वगैरे अगदी सॉफ्ट झालेत, वांगंही शिजलं गेले कोवळं असल्यामुळं. नंतर शेवटी त्यामध्ये घालायचे आहे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट आणि परत एकदा मिक्स करून अगदी 1 ते 1.5 मिनटं फक्त आपल्याला झाकण ठेवायचं आहे. कारण भाजी तर आपली शिजली आहे, बस शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. तर त्यामुळं थोडंसं झाकून ठेवायचं म्हणजे त्यालाही छान वाफ लागेल. आणि आता बघू शकता छान अशी आपली ही भाजी टिफिनसाठीची रेडी झालेली आहे. तर आता चांगली ती मी एकजीव करून घेतली आहे आणि आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर ही मी टिफिनसाठी रेसिपी बनवली. अगदी तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी किंवा अगदी लंचमध्येही खाऊ शकता, डिनरमध्ये खाऊ शकता, काहीच हरकत नाही आहे. पण मी टिफिनमध्ये मुलांना देण्यासाठी म्हणून ही भाजी आणि त्याच्यासोबत चपाती बनवलेली आहे. तर गरमागरम भाजी सर्व केली आहे. त्यानंतर अशा गरमागरम 2 चपाती प्लेटमध्ये सर्व केलेल्या आहेत. त्यानंतर मिरच्या तळल्या होत्या छान, फक्त त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि त्या तव्यावरच फ्राय केल्या होत्या थोड्याशा. तर अशी आपली अगदी सिंपल अशी टिफिनची रेसिपी रेडी झालेली आहे. तर लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही मिक्स एक पावटा, बटाटा आणि वांग्याची भाजी आहे. तर अशा प्रकारे नक्की एकदा मिक्स भाजी बनवून बघा, तुम्हाला आवडेल. आणि तुम्हाला जर मी बनवलेल्या अशा सगळ्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.